नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून झटपट होणारी आणि टेस्टी अशी नाश्त्याची रेसिपी बनवतोय. यासाठी इथे मी 1 कप रवा घेतलाय. यानंतर यामध्ये पाऊण कप दही घालायचे. मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे जर दही नसेल, ताक असेल, तर इथे तुम्ही ताक वापरलं तरी चालेल. मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याला थोडंसं पातळ करून घेऊया. एकत्र जास्त पाणी घालू नका, कारण आपल्याला हे घट्टच हवं आहे. इथे तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा घेतला तरी चालेल. इथे मी बारीक रवा घेतला आहे. तर हे पहा, असं घट्टसर हे तयार करून घेतलं आहे पीठ. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं असंच हा रवा झाकून ठेवूया. तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी फोडणी तयार करूया. इथे मी आता तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला. यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरं घातलं. यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा चण्याची डाळ घातली. चण्याची डाळ किंचित रंग बदलेपर्यंत परतून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे. कढीपत्ता असा बारीक चिरून घातल्यामुळे त्याची चव खूप छान येते. यानंतर इथे मी हिरवी मिरची घातली. हिरवी मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेतली. यानंतर इथे मी 1 छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे. कांदा परतून घ्यायचा आहे. इथे कांदा ब्राऊन करायचा नाही आहे आपल्याला, थोडासा सॉफ्ट होईपर्यंत कांदा परतून घेतला. तर इथे कांदा मी 2 ते 3 मिनिटं असा परतून सॉफ्ट करून घेतला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. ही फोडणी तयार आहे. आता ही फोडणी आपण तयार जे मिश्रण केलं आहे त्यामध्ये घालूया. तर आपण जो रवा झाकून ठेवला होता, 10 मिनटं झाले तर रवा छान फुलला असेल आणि यामध्ये आपण जे दही घातलं होतं, पाणी घातलं होतं, ते सुद्धा रव्याने ॲब्झॉर्ब केलं आहे. हे आधीपेक्षा असं घट्ट झालं आहे. यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालते. अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालून हे थोडंसं आणखी पातळ करून घेते. इथे थोडंसं आंबट दही तुम्ही घेतलं तर चव छान येते रेसिपीची. आता हे छान असं फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे रवा, पाणी आणि दही छान असं एकजीव होईल. तयार केलेली फोडणी आता यामध्ये घालायची आहे. या फोडणीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता. किसलेला गाजर, शिमला मिरची घालून सुद्धा तुम्ही ही बनवू शकता. फोडणी या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतली. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ सुद्धा मिक्स करून घेऊया. आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. सोड्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा इथे इनो सुद्धा घालू शकता. सोड्यावरती थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊया. सोड्यामुळे आपली रेसिपी छान अशी जाळीदार होईल. तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर तुम्ही हे तयार मिश्रण 2 तास असं झाकून बाजूला ठेवा, म्हणजे ते फर्मेंट होईल आणि नंतर त्यापासून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. आता इथे मी एक नॉनस्टिक कढई गॅसवरती गरम करत ठेवले. यावरती थोडंसं तेल घातलं आहे. तुम्ही ही रेसिपी तडका पॅनमध्ये सुद्धा बनवू शकता. जो छोट्या आकाराचा तडका पॅन असतो त्यामध्ये ही रेसिपी आणखी छान होईल आणि सगळे एका आकाराचे तुमचे हे बन डोसे तयार होतील. इथे मी अशी खोलगट कढई घेतली. आता यावरती 2 ते 3 चमचे तयार मिश्रण घालायचे आहे आणि हे बन डोसे थोडेसे असे जाडसरच बनवायचे आहेत. आता यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं हा बन डोसा आपण एका बाजूने भाजून घेऊया.
तर इथे पहा वरची बाजू ड्राय झाली आहे, म्हणजे आपला डोसा खालच्या बाजूने छान भाजला गेला आहे. याला उलटून घेऊया आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हा डोसा आपण भाजून घेऊ. तर कढईवरती पुन्हा झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं हा डोसा मी दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेते. तर हा डोसा आता दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून तयार झाला आहे. रंग पाहू शकता, अगदी खरपूस असा रंग आला आहे आणि अगदी हलका फुलका असा आपला हा बन डोसा तयार आहे. इथे मी हा डोसा काढून घेतला आहे. तुम्ही जर तडका पॅनमध्ये हा डोसा बनवला तर खूपच मस्त असे छोट्या आकाराचे आणि एकसारख्या आकाराचे बन डोसे तयार होतील. तर इथे पहा, इथे मी चटणीबरोबर हा डोसा सर्व केला आहे. तर अगदी झटपट 15 ते 20 मिनिटामध्ये तयार होईल असा हा नाश्ता आहे. अगदी जाळीदार असे हे बन डोसे तयार होतात आणि खूपच साधं आणि कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते. तर आजची ही अगदी झटपट होणारी आणि तितकीच टेस्टी बन डोशाची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.